गणेशाय नमः. ऐकून या राक्षसाच्या बोला, आई रावण संतोषला, मान सकळा दिदला, अति प्रीती करून या. ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, कालपर्यंतची कथा झालेली आहे किंवा अहिरावण आणि महिरावण देवीला त्या ठिकाणी नैवेद्य दाखवू लागलेले आहेत आणि देवीनं सांगितलं की बुवा आता कुठपर्यंत तुम्ही टाकत आहात, आता मला राम आणि लक्ष्मणच जिवंत मध्ये सोडा. अशा प्रकारे सांगितल्यानंतर अहिरावण आणि महिरावणालाही आनंद झालेला आहे आणि सर्वांच्या बोलण्याला, म्हणजे राक्षसांनी ते मनोगत केलं किंवा देवीलाच राम लक्ष्मण देऊन टाका, त्यावेळेस सगळ्यांनाच आनंद झालेला आहे असं सांगू लागले. ज्याला की कष्टलो बहुत तो साधला कार्यार्थ, वेगी अनुनिया रघुनाथ करू तृप्त जगदंबा. आणि ते म्हणू लागलेले आहेत की बाबा ज्याच्यासाठी इतकं कष्ट केलं, तिथं वानराच्या ठिकाणी जाऊन लपून राहिला, 2 दिवस वाट बघितली आणि एवढं सगळं केलं, तो त्या ठिकाणी राम आता देवीला देऊन टाको आणि कृतकार्य होवो अशा प्रकारचा विचार करत आहे. म्हणून आज्ञा पिले सेवक, वेगी अनावार गुटिळक, स्नान घालून विधीपूर्वक सत्वर देख येते पै. आणि लगेचच त्या ठिकाणी महिरावणानं ठरवलेलं आहे की बाबा आज्ञा दिली सेवकांना की तुम्ही जाऊन रामाला लक्ष्मणाला घेऊन या. आणि कसं घेऊन या महाराज? स्नान वगैरे करून घेऊन या. आता ही विधी कशाची? देवी पुढं रामाचा बळी द्यायचा आहे अशा भावनेतून म्हणतायत बरं का स्नान करा. जसं त्या बकऱ्याच्या अंगावर पाणी टाकलं जातं तशा प्रकारे अहो जगाचा बाप आहे, परंतु राक्षसांवर त्याची कृपा झाली, त्यांच्या कल्याणासाठी हे सर्व सहन भगवान करणार आहेत. तो आज्ञा राक्षस देऊ लागलेला आहे. वेगला होणी शासन आले कारागृहा ठाकूर, तेथे होता रघुनंदन दूत जाण तेथे आले. आणि लागलीच राजाची आज्ञा झाल्याबरोबर, होय शासनाचा आदेश मिळता बरोबर कारागृहाच्या ठिकाणी आले, जिथं रामचंद्र प्रभू आहेत त्या ठिकाणी दूत आलेले आहेत. करवुनी अभ्यंग स्नान लाविले हळदीचे उठणे, कातली करवीर सोमणे कंठाभरणे शोभती. आणि भगवंताला अभ्यंग स्नान घातलेलं आहे, हळदीचं उठणं लावलं. हे त्या बकऱ्याला हळदच लावतात. भगवान आहेत महाराज त्या ठिकाणी सगळं काही सहन करू लागले. भगवंताला हळदीचं उठणं लावलं, नाना प्रकारची सुमनं घातले आणि गळ्यामध्ये माळा घातलेल्या आहेत असंही सांगतायत. पाशबंधनी बंधू दोघे बाहेर काढले वेगे, लागली वाजंत्री अनगे मिळविले जगे देखिजे. पाशबंधनातून बांधलेल्या दोऱ्या त्या ठिकाणी सोडल्या, दोन्ही बाहू बाहेर काढले आणि राम लक्ष्मणाच्या पुढे हलकी वाजवू लागले महाराज. हा सगळा विधी कशाचा आहे? ते बकरं जसं देवीकडे घेऊन जाताना त्याच्या अंगावर हळद घालते, त्याच्या गळ्यात माळा घालते आणि त्याच्या पुढे हलकी वाजत असते, तशा प्रकारे भगवंताची स्थिती राक्षस करतायत. हाटवटीचे लोक नर नारी असंख्यात, देखुनी रघु टिळक आलोलिक मानिती. आणि रामचंद्र प्रभूंना बाहेर काढल्यानंतर हाटवटीचे बाजारात जी लोक होते बाहेर बसलेली सगळी, ते बघू लागलेले आहेत, आश्चर्य करतायत महाराज. किती सुंदर असणारा हा परमात्मा आहे, सगुण साजिर सुंदर भगवंताचं स्वरूप, ज्याच्यावरून कोटी मदन ओवाळून टाकावेत, एवढ्या भगवंताला राक्षस वाजत गाजत मारायला नेऊ लागले महाराज. मरणार नाही तो विषय वेगळा, परंतु राक्षसांचं खाणं वाईट. ही बुद्धी काय येते महाराज? इतके राम सुंदर असताना पाया पडावं, सांभाळावं, प्रेम करावं, ही बुद्धी येत नाही. कारण राक्षस जनावरं खाऊन भदे झालेले असतात, त्यांच्या बुद्धीचा हा प्रताप आहे. वृत्ती जडली रघुवीरी, प्राशन केले नेत्रद्वारी, नेऊन या अभ्यंतरी नरनारी भोगिती. रामचंद्र प्रभूंना एकदा बघितल्या बरोबर देखली या वेध लावे, बैसे जीवी जडोनी.
अशा प्रकारचा अतिशय सुंदर असणारा परमात्मा बघितल्याबरोबर त्यांनी नेत्रांनी प्राशन केला म्हणतायत. नाथ महाराज भाव व्यक्त करतात. कारण रूप पाहता लोचनी, पाहिल्याबरोबर काय होतं? सुख झाले हो साजनी. अंतकरणाला सुख देणारा तो परमात्मा अंतकरणात घेऊन सगळी लोक त्या सौंदर्याचा उपभोग घेत आहेत असं ग्रंथकर्ते सांगतात. बोलाची नर नागरिक अवलोकिती रघुकुळ टिळक, फिके होते समाधी समाधी सुख, त्याची देख घात करीती. आणि सगळे नगराचे नागरिक लोक त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत, अवलोकिता रघुकुळ टिळक. अहो नुसती नजर जरी टाकली तर किती सुख वाटायला हो. समाधीच्या पुढचं सुख वाटायला लागलं. इतका सुंदर परमात्मा, परंतु जातच खराब महाराजाची. काय करायला नेलेत? मारायला रामाला. छत्रपती संभाजी महाराज बी किती सुंदर, किती पुरुषार्थी होते, परंतु काय अवस्था केली राक्षसांनी. फरक एवढाच आहे, हे परमात्मा आहेत आणि ते परमपुरुष होते. ते सुद्धा भगवंताचीच एक अंश म्हणावं. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंताला घेऊन जात असताना नगर नागरिक चर्चा करू लागलेले आहेत. एवढं सुंदर सौंदर्य भोगायचं सोडून याला त्रास देतायत. मोहन श्रीराम त्याशु मारून येते अधम, कृपा करो पुरुषोत्तम हो भस्म राक्षसा. जनता जनार्दन आहे आणि जनता बोलू लागलेली आहे महाराज मदन मोहन श्रीराम. एवढा सुंदर असणारा परमात्मा त्याला मारायला नेतात. मग ही कोण आहेत? अधम आहेत. मग भगवंताची पुरुषोत्तमाची कृपा व्हावी आणि राक्षस इथंच भस्म होऊन जावे, परंतु ही सुंदर असणारी मूर्ती पाहतच राहावं एवढं वेळ भगवंतानं राक्षसांना लावलं. याचा करुजाचा घात पुरला राक्षसाचा अंत, सकाकुळ मरती मराठीला निश्चित भविष्यवादाचा वाग्देवी. ते भगवंताचं रूप बघितलं आणि जनतेच्या मुखातून वाग्देवी बोलू लागलेली आहे की याला जर मारलं तर काय होईल? राक्षसांच्या कुळासहित काटा निघेल आणि निघणारच आहे महाराज. कारण त्याचा अवतारच राक्षसांचं बी भाजण्यासाठी होतो. जय श्रीराम म्हणणारं बी वाढतं आणि जय श्रीरामला विरोध करणारं बी बुडवितो, त्याला राम म्हणतात. आणि एवढा सुंदर असणाऱ्या परमात्म्याला मारू म्हणतात. यांचं नक्की तळपट होईल अशा प्रकारे जनता बोलतीये. सत्यजनी जनार्दन व्रता नव्हे त्याचे वचन, मांडले राक्षसाचे निधन कपिनंदन मारिल. आणि नाथ महाराज सांगू लागलेले आहेत की सत्यजनी जनार्दन, जनामध्ये सर्वांना धरणारा जनार्दन आहे. म्हणजे जनता ही जनार्दनाचं स्वरूप आहे आणि त्यांनी बोललेला शब्द वाया जात नाही महाराज. मांडिले राक्षसांचे निधन. आता मात्र राक्षस मेल्याशिवाय राहणार नाहीत आणि हनुमान येऊन त्यांना मारण्यासाठीच बसलेला आहे अशा प्रकारे सांगतात. बाप कृपाळू रघुनंदन राक्षसा वळला संपूर्ण, वैर्या द्यावया मोक्षदान सोय अपमान साहतशे. बाप कृपाळू रघुनंदन रामचंद्र प्रभू संपूर्ण सृष्टीचे बाप आहेत. आज राक्षसांसारख्या मूर्ख नीच नालायक योनीतल्या लोकांना सुद्धा मोक्षाचं दान देण्यासाठी भगवान अपमान सहन करणार आहेत. नाही तर देवाला अपमानाची गरज आहे का हो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणले, नुगवता बालपणीची फुली मी अदानवी केली सृष्टी. भगवंताचं जावळ काढण्याच्या अगोदर काय, भगवान श्रीकृष्णानं जावळ काढण्याच्या अगोदर सगळे राक्षस मारलेत. इतकी ताकद ज्या भगवंतामध्ये आहे ती भगवान निमित्त म्हणून लोकनाट्य म्हणून हा सर्व अपमान सहन करतायत असं सांगतात. करिता वाद्यांचा गजर देवी सम्मुख रघुवीर,
अन्विला वेग उत्तर देखता कपिंद्र विस्मित. वाद्यांचा गजर करू लागलेले आहेत आणि देवीच्या समोर नाचत 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 कुणाला आणू लागले महाराज. अहो ज्याच्या पुढं नाचत नाचत जावं, होय नाचत पंढरीला जाऊ रे खेळिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे, अशा प्रकारचं सोडून दिलंय. आणि जनावर खाणाऱ्या अवलादी यांना भगवंताचं सौंदर्यच कळत नाही महाराज. अतिशय सुंदर दिसणाऱ्या परमात्म्याला वाजवत गाजवत देवीला मारायचं म्हणून घेऊन जातात. देवीला दिलं होतं हाकलून हनुमंतानं. देवीच्या ठिकाणी बजरंग बली बसले होते. बजरंग बलीनं बघितलं भगवंताकडे. भगवंता अहो किती कृपाळू आहात भगवंता. कोण कृपेचे विंदान मूड अविवेकी राक्षस गण, त्याशी धावया मोक्षदान एवढा अपमान साहतशे. एवढा अपमान भगवान सहन करत आहेत. कोण कृपेचे विंदान. हो एवढा अपमान करणाऱ्यांचं कल्याण करावं ही भावना कुणात फक्त देवामध्ये. हनुमानजी म्हणू लागले आजही किती अवघड आहे. मंदिरच पाडतो म्हणते, थेव करू त्यों करेंगे त्यों करेंगे. त्यांना माहिती आहे प्रभू रामचंद्र भगवान कल्कीचा अवतार घेऊन आमच्यावरही कृपा करणार आहेत. म्हणून आताचे राक्षस म्हणतात कयामत आएगी. कयामत नाही ते कल्की आहे. ऐकून घ्या माय बापांनो. त्या ठिकाणी भगवंताचं ते स्वरूप बघितलं. अंगावरती हळद टाकलेले नाचत असलेले राक्षस घेऊन येतायत. हनुमानजींना वाटू लागलेलं आहे काय भगवंताचं प्रेम आज या नीच नालायक योनीत जन्मलेल्या राक्षसांसाठी आलेलं आहे. प्रत्यक्ष करावे जरी नमन तवर राहिलोशी आच्छादून, प्रकट होता नये जाण कार्य संपूर्ण जवसादे. विचार केलेला आहे बजरंग बलीनं महाराज. राम बघितल्याबरोबर भक्ताचं काय काम आहे. पंढरपुरात गेल्याबरोबर आपण कशाला लागतो. बारीला लागतो महाराज. येडे गायबाने कुठेही लागत असतील पण शहाणा कुठं लागतो. गेल्याबरोबर बारीला लागतो त्याला वारकरी म्हणावं. पण हनुमंतानं विचार केला देव तर दिसतोय परंतु साक्षात जाऊन जर लोटांगण घातलं तर इथला प्रसंग युद्धाचा आहे. त्याच्यामुळे विचार करून कार्य करावं लागेल. कार्यात अडचणी येतील. कार्य झाल्यानंतर दर्शन करू. तोपर्यंत मनातून भगवंताला नमस्कार केलेला आहे. मनोमय नवण चरित्र पाहतसे आपण, तव बोलिला ऐरावण रघुनंदन ऐकत. मनोमय नमन केलं महाराज. मनातून भगवंताला नमस्कार केलं. आणि हे सगळं हनुमानजी बघू लागले. एवढ्यामध्ये अहिरावण रामचंद्र प्रभूंना बोलू लागला आणि रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी ऐकत आहेत. खड्गधारा करुणी सतेज बोल तसे राक्षस राज, आता वध करेन मी तुझ स्मरे निज गुज आपुले. खड्ग त्या ठिकाणी तलवार अशी झर केलेली आहे. ब्रह्मांडाचा बाप समोर आहे आणि हे जनावर खाऊन भद झालेलं डोक्याचं राक्षस बोलू लागलं महाराज. देवाला म्हणू लागलं हे रामा मी तुला मारणार आहे. किती उच्च पराकोटीचं अज्ञान आहे महाराज. ज्याचं नाव घेतल्यानं कुणी मरत नाही का मरणाचं मरण येतं. एवढा श्रेष्ठ परमात्मा परंतु अज्ञानी असणारा राक्षस हातामध्ये शस्त्र घेतलेला आहे. भगवंताला म्हणू लागला भगवंता तुला जे काही त्या ठिकाणी ज्याचं कुणाचं स्मरण करायचं असेल ते तू कर. आता मी तुला मारणार आहे. तुझे आराचे दैवत त्याचे स्मरे पाचवारीत, मग झालिया तुझा घात विस्मरणात बुडशील. आणि त्या ठिकाणी म्हणू लागलेलं आहे तुझं जे काही आराध्य दैवत असेल ज्याची कुणाची तू पूजा करत असशील त्याची त्या ठिकाणी स्मरण कर. मी जर तुला आता खटकन मारलं तर उग तुझं शेवटी विस्मरण होईल. शेवटी स्मरण नाही झालं अशा प्रकारचं होईल असा भाव ग्रंथकर्ते व्यक्त करतायत. तू म्हणतोशी आपण याते विश्व स्मरत आहे माते, तो तू बांधला आहेस येते
स्मर निज चित्ते कुवासा. आणि तू जर म्हणत असशील की मीच परमात्मा आहे, अहम ब्रह्मास्मी, आणि सर्व विश्व तुला स्मरण करतंय, तर रामा ऐक, मी तुला बांधलंय, तू माझ्या पुढं बंदी आहेस. अशा प्रकारच्या वल्गना राक्षस करू लागलेला आहे. आपण या म्हणविशी रामा, जो मी विश्वाचा विश्वात्मा, वेदाशी न कळे महिमा, रूपनामा अतीत. ग्रंथ करते आपल्याला बोलू लागलेले आहेत महाराज, त्याच्या माध्यमातून भाव व्यक्त करतायत. त्याला कुठं एवढी अक्कल आहे एवढं चांगलं बोलायची? तो राक्षसच राक्षस. हे सगळं नाथ महाराज आम्हाला सांगू लागले. आपण या म्हणविसी रामा, रामा मी राम आहे असं म्हणवतो, जो विश्वाचा विश्वात्मा आहे, ज्याचं वर्णन, ज्याचा अंत वेदाला कळत नाही, जो मी गुण आणि नामाच्या अतीत आहे, असं जे तू म्हणतोयस त्या तुला मी बांधलंय, अशा प्रकारचा भाव बोलतोय. सूक्ष्माचे ही अतिसूक्ष्म, लक्ष्यातीत परम, उपनिषदाशी दुर्गम, मनोधर्म थोटावे. देव कसा आहे? नाथ महाराज सांगतायत की सूक्ष्माचे ही अतिसूक्ष्म. जगातील जेवढं काही सूक्ष्म आहे त्या सर्व सूक्ष्माचं अतिसूक्ष्म कोण आहे? तर रामचंद्र प्रभू आहेत. लक्षातीत परम, लक्षात येत नाही, ज्याच्यावर लक्ष लागत नाही, जे लक्षाच्या अतिशय अतीत आहे, म्हणजे वेगळं आहे, अशा प्रकारचं जे विलक्षण तत्व आहे, जे परम आहे. उपनिषदांना सुद्धा जे दुर्गम आहे, जिथपर्यंत उपनिषद जाऊ शकत नाहीत, किंबहुना संपूर्ण विश्व एका क्षणात फिरून येणारं मन, त्या मनाचा सुद्धा फिरण्याचा धर्म थोटावतो. थोटावतो म्हणजे खुजा पडतो, त्याला सुद्धा लाज वाटते, इतकं फिरणं होणार नाही, एवढा मोठा अथांग अफाट परमात्मा आहे असं सांगतात. नेत्री देखील न वचे, व्यवहारा खुंटले शब्दाचे, क्षीण कर्म स्मरणाचे, श्रवणी नवचे अकळिता. अशा प्रकारचा तो देव आहे, ज्याला नेत्री देखील न वचे, डोळ्यानं पाहणं होत नाही. व्यवहार खुंटले शब्दाचे, वाचेनं त्याचं वर्णन होत नाही. वाचेचा व्यवहार कोणता आहे? बोलणे. त्याला सुद्धा जमलं नाही. हजार तोंडाच्या शेषाच्या जिभीचे तुकडे तुकडे झाले. एवढा देव आहे. क्षीण कर्म स्मरणाचे, स्मरण त्या ठिकाणी भगवंताचं करावं, परंतु स्मरणानं संपूर्ण भगवंताला त्या ठिकाणी आपलंसं करता येत, किंबहुना पाहता येतं का? तर नाही आहे. म्हणून सांगतायत की बाबांनो, क्षीण कर्म स्मरणाचे आणि श्रवणी नवचे आकळीला. एकंदरीत 5 ज्ञानेंद्रियानं भगवान पूर्णतः पाहता येत नाही, पूर्णतः त्याचा आनंद घेता येत नाही. कानानं देव पूर्ण ऐकला असं म्हणता येतं का? नाही आहे. ज्या कशानंच देव पूर्ण होत नाही, असा महान अथांग अनंत अद्वितीय अपार अशा प्रकारचा अफाट भगवान आहे असं सांगतात. जेथे मनाची मुरकुंडी, कल्पिला नवचे कडो विकडी, वृत्ती झाली पैवेडी, इंद्रिय बापुडी काय करती. ज्या ठिकाणी मन मूर्छित होतं महाराज, मनाला काय येते? मुरकुंडी येते. कल्पिला नवचे कडो विकडी. कल्पना शक्ती भगवान कसा आहे याची कल्पना करू शकत नाही. माणसाच्या कल्पनेतून एखादा बंगला तयार होतो, एखादी गाडी तयार होते, एखादं शहर तयार करू शकतो माणूस, एखादी कंपनी तयार करू शकतं. पण मनानं बनवलेल्या प्रत्येक गोष्टी पुढं प्रायव्हेट लिमिटेड नाव असतं. काय? एखादी कंपनी बनवली तरी त्याच्या पुढं मर्यादित आहे. सायन्स किंवा एखादी प्रायव्हेट लिमिटेड नाव असतं महाराज. पण देव कसा आहे? अनलिमिटेड. त्याचं नावच अनंत आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा अशा प्रकारचे भगवान आहेत. म्हणून कल्पिला नवचे कडो विकडी.
वृत्ती झाली पैवेडी. वृत्ती त्या ठिकाणी भगवंताकडे पाहून वेडी झाली. ती त्या ठिकाणी भगवंताला पूर्ण पाहू शकत नाही. जिथं वृत्ती वेडी होते, जिथं मन मुरकुंडी घेतं, जिथं कल्पना त्या ठिकाणी वेडी होते, तिथं इंद्रिय काय करणार आहेत? ओळखू शकत नाही. इंद्रिय भगवंताला ओळखू शकत नाहीत. अशा प्रकारचा देव, आणि त्या देवापुढं हातात तलवार घेऊन येड म्हणू लागलं, सांग तुझी इच्छा. तुझी इच्छा सांग म्हणू लागलं महाराज. तुला मी बांधलंय अशा प्रकारे बोलू लागलं. काय करती तेथे वेडावला शास्त्रार्थ, तो म्या देवी पुढे तेथ श्री रघुनाथ बांधिला. पुराण काय करणार आहेत? होय, पुराण काय करतात? हो, देवाचं वर्णन करतात. भगवंताची स्तुती करणं हे पुराणाचं काम आहे. मग पुराणे काय करीती तेथन वेडावला शास्त्रार्थ. सगळी शास्त्र वेडी झाली. शास्त्राचं प्रतिपादन करून 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 त्यांनी त्या ठिकाणी चहा पोया नाश्त्याला शेवटी निघून गेले. म्हणले नाही, आपल्याच्यानं देवाचं वर्णन होत. होय, श्रुती म्हणती नेती नेती. अशा प्रकारचा तो परमात्मा आहे. परंतु ते म्हणू लागलं, महाराज देवा, तुला मी या ठिकाणी बांधलेलं आहे. कर कुणाचं स्मरण करायचंय ते, आठव कुणाला आठवायचंय ते, मी आता तुला मारणार आहे. अशा प्रकारे बोलतोय. सर्वथा व्यक्ती न येशी, अव्यक्ता माझी लपशी, तो नाव रूपा आलाशी, देवी पाशी मारावया. वा, सर्वथा व्यक्ती न येसी. कधीच देव व्यक्त होत नाही. व्यक्ती याचा अर्थ दिसणाऱ्या रूपात. देव कधीही तू व्यक्त होत नाहीस. आणि सदोदित अव्यक्तामध्ये लपणारा देव आहे. हनुमंतानं हेच वर्णन केलेलं लक्ष्मण शक्तीत 5व्या अध्यायामध्ये. उघड सर्वत्र अससी, असोनी विश्वा वेड लावेसे, आणि पाहता लपसी सूक्ष्मत्वे. अशा प्रकारचा देव तू कधीच त्या ठिकाणी व्यक्त स्वरूपाला येत नाही, अव्यक्तामध्ये लपतोस. तो या ठिकाणी तू नावारूपाला आलास. नाव कोणतं? राम. रूप कोणतं? होय, सुंदर ते ध्यान. अशा प्रकारचं साजीर सावळ सुंदर असणारं रूप, आणि ते तू नावारूपाला यायला आणि म्हणला मी तुला धरायला. एकच झालंय, आणि तुला धरून आमच्या देवी पशी आता मारायचंय. सर्वाचित रघुनाथ बंधू समवेत तेथ, म्या बांधिलाशी त्वरित, सुटका निश्चिंत चिंतिपा. सर्वाच्या अतीत असणारा परमात्मा भावासहित मी बांधलेला आहे. कारण देव भावाशिवाय धरताच येत नाही. देवाला धरायचं झालं तर भाव लागतो. भाऊ याचा अर्थ लक्ष्मण, पण देव धरण्यासाठी भाव बळे आखळे. राक्षसांचा सुद्धा भाव होता. आज मला सांगा, प्रत्येक गोष्ट राक्षसाच्या बाजूनं काय? 5 टाइम आरडते मनात त्यांच्या लय भाव. त्यांना वाटतं आम्ही इतकं पाप करू की देव आमच्याकडे आला पाहिजे. आणि देवाची खासियत आहे, जो बोलविल त्याच्याकडे जातो महाराज. आमचे 12 वाजता उठालेत, 2 घोट प्यालेत, मंदिरावर येऊन बसालेत, नको ते करालेत, मग देव आपल्या बाजूनं राहीना आजकाल. देवाला तुम्ही माळकरी आहात का राक्षस आहात देणं घेणं नाही. हाक ज्याची, जो हाक मारील त्याच्याकडे देव जात असतो. बरीच लोक म्हणतात मी एवढं चांगलं वागून, तू चांगलं वागतो, देवावर उपकार नाही, तो तुझ्यावर उपकार आहे. पण हे देवांना, समाजाला भक्तिशास्त्राचे सिद्धांत लक्षात येत नाहीत. देव म्हणजे एक मूर्ती किंवा बाजारचा भाजीपाला इथपर्यंतच्या कल्पनेत बसू नका. देव हा दोन्हीच्या अतीत आहे, वेगळा आहे. भक्त आणि राक्षस या दोन्ही भावाच्या वेगळा आहे, वरचा देव आहे. जो हाक मारील, ज्याच्या मनात बोलवण्याची इच्छा असेल त्याच्याकडे जातो महाराज. तो परमात्मा भावासहित मी बांधलाय. आणि आता म्हणू लागला, देवा बघू तुला सोडतो का. कोण म्हणतंय? राक्षस. आणि भक्तीच्या ताकदीनं आमची जनाबाई म्हणली, हृदयबंदी खान केला, आत विठ्ठल कोंडीला,
उलट्या पुस्तकावर आरडून आरडून राक्षसांनी बंदिस्त केला, कारण त्यांचाही तो भाव आहे. देव त्यांनाही प्रसन्न झाला आणि आपल्या अंतकरणाच्या शुद्ध भावनेनं जनाबाईनं सुद्धा हृदयात बंदीखान केला. देव बांधून घ्यायला तयार आहे, तुम्ही बांधायचं ठरवा आणि भावाचं बळ निर्माण करा. तो राक्षस म्हणू लागला, भावा सहित तुला बांधलेला आहे, देवा सुटण्याचा विचार कर. जगदंबा क्षुधाक्रांत स्मरणा पुले कुळ दैवत शिरप्पाच करू तुझा. हे देवा, आता विलंब उशीर कशाचा रे देवा? आमची देवी उपाशी आहे म्हणला, तुला आता एका झटक्यात मारतो, तुझं मुंडकच कापतो. थोडी चढली होती महाराज, बोलू लागलेला आहे. मोठमोठ्यानं राक्षस त्या ठिकाणी बोलतोय. ऐकून याच्याचे वचन स्वयं विचारी रघुनंदन, करू कोणाचे स्मरण विश्वचिंतन करी माझे. आणि तो त्या ठिकाणी बोलू लागला, रामा कुणाचं चिंतन करायचंय ते कर. प्रभू रामचंद्रांनी विचार केला, म्हणले अख्खं जग माझं चिंतन करताय, आता मी कुणाचं करावं याचा विचार भगवान करतायत. आणि मात्र संकट पडत तितके श्रीराम स्मरत, तेथे पुरती मनोरथ जग निर्मुक्त श्रीरामे. सर्व सृष्टीमध्ये प्राणी मात्रांना ज्याला ज्याला त्या ठिकाणी संकट पडेल तितकं कुणाचं स्मरण करतात, ते रामाचं स्मरण करतात महाराज. आणि रामचंद्र प्रभूंचं स्मरण केलं. रामाचं स्मरण करणं हा प्राणी मात्राचा धर्म आहे. आणि ज्या ज्या प्राणी मात्राच्या जीवनात हा स्वधर्माचा सूर्य उगवला, त्याला जो जे वांछील ओवी काय म्हणते, तेने पुरती मनोरथ. माझं नामस्मरण केल्याबरोबर जगातील प्रत्येक प्राण्याचं मनोरथ काय होतं, पूर्ण होतं. आणि अख्खं ब्रह्मांड माझ्या नावानं मुक्त आहे. आता मी कुणाचं स्मरण करू? भगवान चिंतेत आहेत. मज वर्ण व्यक्ती नाही ऐशिया ते पाही, घाला घालून या लवलाही धरले काही चालेना. आणि भगवान म्हणू लागलेले आहेत, मला वर्ण नाही, वर्ण म्हणजे रंग नाही महाराज, व्यक्ती नाही, देव दिसत नाही, मी न दिसणारा, वर्ण नसणारा त्या ठिकाणी अशा प्रकारचा मी, परंतु माझ्यावर यांनी काय घातला? घाला घातला. देवावर घाला कशानं घालता येतो? भावानं घालता येतो महाराज. देव हडप करायचा, देव काय करायचा? गडप करायचा महाराज. देव चोरायचा, इतकी ताकद असली पाहिजे. ही राक्षस होती, परंतु यांच्या भावनेचा परिणाम देव चोरला गेला का नाही? हनुमंताला शिपूट उचलायला लावलं, झोपी जा म्हणले, माझ्या नावावर सगळं चलतंय, सगळं प्रवचन दिलं आणि इथं आले का आले? यांचा तो भाव आहे, तो पुरवण्यासाठी आलेले आहेत. परमात्मा म्हणू लागलेला आहे, यांनी मला आता धरलंय, माझं काही चालत नाही, मी काय करू? असता सर्वथा कोणाचे स्मरामी आता, विचार करिता रघुनाथा बुद्धी तत्वता आठविली. आणि अशा प्रकारचं असताना मी कुणाचं स्मरण करू गडे? तेवढ्यामध्ये भगवंताला विचार आठवला. आणि विचार आठवून त्या ठिकाणी बुद्धी आठवली. आणि प्रभू काय करतात ऐका, म्हणतात, अहंकारे घालून या घाला, अव्यक्त व्यक्ती आकळीला, जीव दशेशी आणिला, वेगी बांधला कर्मपाशी. आणि नाथ महाराज आम्हाला सांगू लागले की माणूस बांधला कधी जातो? कारण प्रत्येक जीव त्याच रामाचा अंश आहे. होय, प्रत्येक बॉटलमधलं पाणी, नालीतलं पाणी, घागरीतलं पाणी, बिस्लरीतलं पाणी समुद्राचंच आहे. पण ते इकडं कसं येतं? वेगवेगळ्या पद्धतीत येतं महाराज, आकाशातून, पावसाच्या माध्यमातून. तसं शेषशाही नारायणावरती निद्रा करत असणारा परमात्मा अंश अहम बुद्धीला येतो. आणि अहंकारानं घाला घातल्यानंतर अव्यक्त असणारा आकळला जातो.
आणि शरीर रूपानं तो आकळून जीव दशेला येतो आणि मग तो 3.5 हाताचा देह माझा आहे म्हणतो आणि देहाला जो मी म्हणतो त्याला कर्म आहे, जो ब्रह्माला मी म्हणतो त्याला कर्म नाही आहे. माणसाचं जीवन कसं असावं लक्षात घ्या. बॉटलमधलं पाणी असो की नालीतलं पाणी असो, विहिरीतलं पाणी असो की घागरीतलं पाणी असो, सांदा मिळाल्याबरोबर ते कुणीकडे निघतं? समुद्राकडे निघतं. लक्षात घ्या, थोडी ओवीकडे विशेष लक्ष द्या. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसी दुर्लभ ते सदबुद्धी, जी परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर. जशी 24 तास गंगा कुणीकडे जाते? समुद्राकडे जाते. गंगा दुसरीकडे जातच नाही. तसं जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा प्रवाह भगवंताकडे असला पाहिजे. पाणी जर समुद्राकडे जायचं म्हणजे खालच्या दिशेनं, समुद्र कुणीकडे? खालच्या दिशेने. प्रत्येक ठिकाणची उंची कुठून मोजली जाते? समुद्र स्तरापासून हा देश, हा जिल्हा इतक्या उंचीवर आहे. मग पाणी तितक्या उंचीवरून कुणीकडे निघतं? समुद्राकडे निघतं. तसं प्रत्येक व्यक्तीचं मन हे देवाकडे निघालं पाहिजे महाराज. नाहीतर जे पाणी समुद्राकडे जात नाही ते पाणी तुंबलेलं असतं आणि त्याचा वास येतो. तसं जे मन देवाकडे जात नाही ते निर्मळ नसतं आणि मग त्याचा घाण सुटते, त्याचा वास येतो. त्याला कर्मपाश म्हणावं. आणि 3.5 हाताच्या देहामध्ये जीवरूपी अंश परमात्म्याचा अहमबुद्धीनं बांधल्यानंतर मी 3.5 हाताचा देह म्हणजे मी वैजनाथ, मला घर, माझं प्लॉट, माझं गाव, माझा देश, माझा पैसा, माझं पुण्य, माझं पाप. आणि या पद्धतीत जीव काय बनत असतो? कर्मपाशात अडकला जातो. अशा प्रकारे नाथ महाराज सांगतायत. टीकेची क्रियमाण करून संचित त्यानं वरते ते भोग दारुण प्रारब्ध जाणत या म्हणती. आणि अशा प्रकारच्या परमात्मा अंशाला अहम भावनेनं क्रियमान आहे. आणि अहम भावनेनं का असना परंतु क्रियमान आहे, परंतु ते क्रियमान खोट आहे. मनुष्य देहात पाप केलं तर पुन्हा कोणता तरी देह घेऊनच फेडावं लागतं. देहाशिवाय पाप पुण्य आत्म्याला स्पर्श करत नाहीये. म्हणून ते कसं आहे? खोट आहे. जसं स्वप्नात पाप केलं महाराज तर त्याची सजा स्वप्नातच, जिवंतपणी नाही. तसं देहभावनेनं केलेल्या कर्माची पापपुण्याची भावना म्हणजेच क्रियमान. आणि क्रियमान कसं आहे? लटक आहे. आणि क्रियमानाच्या वर काय बनतं? संचित बनतं. होय, मला सांगा, मृगजळ आहे आणि पाणीच पाणी दिसू लागलं. एक जण झाडाखाली बसला, पाणी बघितलं, म्हणलं आता 10ची मोटर आणणार, त्या मृगजळावर टाकणार, ऊस लावणार, ऊस लावल्यानंतर त्या कारखान्याचे शेअर्स घेणार, त्या कारखान्यातून साखर बनविणार आणि मग साखर बाजारात नेणार आणि त्याच्यावर बंगला बांधणार. कशावर? मृगजळाच्या पानावर त्या ठिकाणी सजवलेली स्वप्न. तसं देहाचं क्रियमान संचित हे सगळं कशावर आहे? लटक्या क्रियमानावरती आहे. आणि त्याच्यावर सुखदुःखाचे भोग भोगली जातात आणि त्या सुखदुःखाला प्रारब्ध म्हणतात. म्हणून प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. म्हणजे याचं मुद्दलच चोरट आहे. मुद्दलच नाही, त्याचा सगळा हा पसारा आहे असं सांगू लागले. त्रिविध कर्माच्या संगती पडिले जन्म मरणावरती, भोगीचे ती योनी युक्ती संत चित्ती आशेना. आणि या त्रिविध कर्माच्या संगतीनं किती प्रकारचे कर्म सांगितलं? पहिलं क्रियमान, केलेलं कर्म. त्यानंतर संचित. संचित म्हणजे काय? आपण एखाद्याचं चांगलं वाईट चिंतन आहे. त्यानंतर सांगताय काय सांगितलं महाराज? क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. आणि या 3 प्रकारच्या कर्माच्या संगतीनं माणसं जन्म मरणाच्या आवर्तनात पडत असतात. माणसाची क्रियमान चांगलं असावं, माणसाचं संचित चांगलं असावं आणि 2 चांगलं असलं की प्रारब्ध चांगलं निघत असतंय. आणि या 3 पासून कर्म घडत असतं. प्रारब्धानं पैसा आला आणि क्रियमानानं दारू प्याला, मग संचित काय होईल?
त्याचा कार्यक्रम संपला महाराज, असा विषय होत असतो. म्हणून सांगताय जन्म मरणाच्या आवर्तनात माणूस पडत असतो आणि मग पुनरपि जननम पुनरपि मरणम म्हणून येऊनी पंक्ती आणि उसंत चित्ती असेना. एक क्षणाची सुद्धा विश्रांती नाही, कारण हा सगळा क्रियमाण संचित प्रारब्ध या तिन्हीच्या बेरजेला संसार म्हणतात. आणि संसार दुःखमूळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती कुठंच नाही आहे, अशा प्रकारे सांगू लागले. छेदावया कर्मबंधन सवळ विरक्त भक्तजन मी होऊनिया भजन माझे चिजान करिताती. आणि देह भावनेला अहंकारानं आणल्यानंतर सगळीकडे दुःखच आहे, नाथ महाराजांनी सांगितलं. परंतु त्या कर्माचं कर्मबंधन माझे भक्त काय करतात, छेदतात. आणि कर्मबंधन छेदून विरक्त होतात. आणि विरक्त का होतात, तर ती बलवान आहेत. जगात तीच विरक्त होऊ शकतात जी बलवान आहेत. होय, एखाद्याला म्हणलं 500 रुपये पट्टी द्यावी लागते, तो रोज 5 लाख जरी कमवत असला तरी त्याच्यात 500 देण्याचं बळ आहेच असं नाहीये. बळ लागतं महाराज. परमार्थासाठी वेळ द्यायला सुद्धा बळ लागतं. संसाराच्या शेंबडात अडकलेली माशी बाहेर निघत. जे बलवान आहेत तेच भगवंताचं भजन करतात. आणि नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, भगवान चिंतन करू लागले माझे भक्त या संसार रूपी त्रासात असताना सुद्धा बलवंतपणे बाहेर निघतात आणि काय करतात, मी होतात आणि माझं भजन करतात. कारण मी झाल्याशिवाय माझं भजन करता येत नाही. आणि माझंच भजन करून ते काय करतात ऐकूया. अद्वैत भजनाचा संतोष होती सर्व भावे उदास करोनी कुर्वंडी सर्वस्व स्वय सुखास भोगिती. हे बघा, भजन करत असताना अद्वैत भाव असला पाहिजे. देव माझा मी देवाचा, तो आणि मी वेगळा आहे असं ज्याला वाटतं ती भजनच सुरू झालेलं नाहीये. म्हणून अद्वैत भजनाच्या संतोषानं ते सर्व भावानं काय होतात, उदास होतात. जे दास असतात ते उदास असतात, जे दास असतात ते उदास असतात, जे रोजगारी असतात ते. फरक आहे महाराज दोन्हीमध्ये, जमीन आसमानचा फरक आहे. दास सेवी लागी सेवक झालो आणि मेव्यासाठी सेवक झाल्याचं दाखवतो, तो रोजगारी असतो. असो, इथं सांगू लागले माझे भक्त अद्वैत भावनाच्या भजनाच्या आनंदानं सर्व भावानं उदास झालेली असतात आणि सर्वस्व माझ्यावर ओवाळून टाकतात. आणि म्हणून माझ्या निज सुखाचा भोग ते घेतात असं भगवान चिंतन करतायत. स्वय स्व सुख भोगिती उसंत नाही अहोरात्री इतर कर्म बंधनी पळती ती येती तया शरणो. आणि स्वय स्वसुख भोगिती माझे भक्त काय करतात, स्वतः भोगतात. म्हणून सेवितो हा रस वाटितो अनेका. माझे भक्त स्वतः भोगतात आणि भोगत असताना होय उसंत घेतात का, नाही महाराज. तसं संत क्षणोक्षणाला भजन करतात. रिकामा अर्धघडी राहू नको अशा प्रकारचं माऊली भजन करतात. माऊलींनी तर स्पष्ट सांगितलं महाराज, ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ. म्हणून काय करावं, रामकृष्णी पंथ कमीयला. म्हणून भगवान म्हणू लागले माझे भक्त जर माझं नाव घेऊन काय करत असतील, हे दुःख त्या ठिकाणी बाजूला करतात. आणि जे माझे भक्त नाहीत ते कशात पडतात, कर्मबंधी पडती. आणि जे कर्मबंधात पडलेत ते पुन्हा कुणाच्या पाया पडायला येतात, भक्ताचेच पाया पडायला येतात महाराज. म्हणून संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालो नको, अशा प्रकारे भगवान चिंतन करतायत. बाप कृपाळू दिन दयाळ न म्हणती वेळा वेळ दिन देखुनी तात्काळ करती सकळ सोडवणे. आणि माझे भक्त कसे आहेत महाराज, दीन दयाळ आहेत. दिन कुणाला म्हणावं, जी कर्मबंधनात पडलीत ती.
म्हणून सगळी लोक समाज कोणाच्या पाया पडायला येतो महाराज? महाराजांच्या पाया पडायला समाज येत असतो. आणि माझे भक्त काय करतात? सकाळ संध्याकाळ म्हणतात का? नाही, न म्हणती वेळ आवेळ. माऊलींच्या भाषेत जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. माझे भक्त अनवरत रात्रंदिवस आनंदाचा वर्षाव करतात. कुणावर? विषय व्याळे मिठी दिधली अनुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. तसं विषयांच्या विषाण ग्रस्त झालेले, कर्मबंधनात पार बुडालेले यांच्यावर माझे भक्त काय करतात महाराज? कृपा करतात आणि त्यांना त्या ठिकाणी सोडवतात. कसं सोडवतात ते सुद्धा नाथ महाराज सांगतायत. छे दोन्ही काम क्रोधाचे बंध आणि कर्माचे भेद खानोनी विषयाचा कंद स्वरूप शुद्ध प्रबोधिती. आणि काय करतात महाराज? पहिल्यांदा कुणाला मारलं पाहिजे? कामाला. दुसरं क्रोध. ही बंधन आहेत. सुख घेण्यापासून अडवतात कोण? काम क्रोध अडवतात. आणि यांची बंधन भक्त माझी छेदतात आणि कर्म आणि अकर्माचा भेद करतात. होय, करता आला पाहिजे ना. कर्म आणि अकर्म, काय करावं आणि काय करू नये इतकं ज्याला कळलं, इतकं ज्याच्या मनाला कळलं, हे कळलं तरी भरकटवतात ती कामक्रोध महाराज. बऱ्याच जणांना कळतं परस्त्रीकडे पाहू नये, पण अंतकरणातला काम तिकडे बघायला लावल्याशिवाय राहत नाहीये. का? त्या कामक्रोधाचा बंध आहे तो तोडला माझ्या भक्तांनी. आणि मग काय करावं काय करू नये हे त्यांना कळलं. मग ते परस्त्रीकडे नाहीत बघत, एकाच पांडुरंगाकडे बघतात. आवडी निरंतर हेच ध्यान, 24 तास तोच देव आवडतो. का? तर त्यांनी कामक्रोधाची बंध तोडलेत, कर्म अकर्माचा भेद जाणलाय आणि या पद्धतीत त्यांनी विषयाचा कुंदाच खंदून टाकला महाराज. कुंदा म्हणजे काय? एखादं अवघड तण असतं महाराज, निघतच नाही, मग त्याचा काय खाणावा लागतो? कुंदा खणावा लागतो. तसा विषयाचा कंद खणला. विषयाचा कंद कोणता आहे हो? काम आणि क्रोध. हे दोघ जण विषयाला त्या ठिकाणी वडाळेत. यांना त्या ठिकाणी खंदून काढलं आणि यांना कडून खांदलं की महाराज काय होतं? देह भरिला विठ्ठले आणि काम क्रोधे केले घर रीते. हे चोर घरातून पळाली की मालकच आहे अशा प्रकारे सांगतात. मात्र झाला क्रश त्याशी उपचारिती सुरस देवनी अर्ध मात्रा रस जन्म मरण नाशिती. आणि हे सगळं करत असताना माझ्या भक्तांना त्रास सहन करावा लागतो महाराज. काम क्रोधांसारखे शत्रू मारणं म्हणजे, दमवणं म्हणजे इतकं सोपं आहे का? त्याच्यासाठी विषय दमवायचे असतील, त्याच्यासाठी जिभेवर नियंत्रण पाहिजे, डोळ्यावर नियंत्रण पाहिजे, कानावर नियंत्रण पाहिजे, पायावर नियंत्रण पाहिजे. ज्याला दारूची सवय लागली त्याचे पाय आपोआप त्याला तिकडं दुकानाला घेऊन जातात. ज्याला देवाची सवय लावली त्याची झोपेतून उठलं की आपोआप मंदिराकडे येतात. फरक आहे, ज्याचा त्याचा विषय येतो. माझ्या भक्त या पद्धतीचं त्या ठिकाणी शरीराला अभ्यास करायला लावत असताना तो अभ्यास योगयुक्तेन परिप्रश्नेन सेवया, अशा प्रकारे माझ्या भक्ताचे देह काय होतात? क्रश होतात. आणि मग त्या भक्ताच्या देहाला सुंदर अशा प्रकारची सुरस उपचार. काय झाला? देह क्रश झाला म्हणजे लकडेला झाला, अशक्त झाला. मग त्याला सशक्त बनवण्यासाठी औषध द्यावं लागलं का नाही? मग माझे भक्त औषध कोणतं देतात? मुख्य औषध जनी नाम अमृत संजीवनी. जगात मुख्य औषध कोणतं आहे? भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून देवोनी अर्धमात्रा रस. किती मात्रा रस? अर्धमात्रा. आणि अर्धमात्रा म्हणजे ओंकारातला वरचा अर्धमात्रा. आणि तो अर्धमात्रा देऊन तेवढ्या अर्धमात्राच्या ताकदीवरती ते काय करतात? जन्म मरणास नाशिती. जन्म पुन्हा जन्मायचं नाही, पुन्हा मरायचं नाही. का?
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा आणि मागलिया जन्मा मुक्त झालो. राम राम म्हणायचं डोक्यात असलं की त्यानं उद्धाराची चिंता करायची नाही असं सांगू लागले. ये वडे असता दिनोद्वारी मदतीनं केले येही किंकरी आता स्मरणी झडकरी कर्ण बोहरी सकाळची. एवढे दिनोद्धारी एवढा जगाच्या गरीबाचा उद्धार करणारे माझे भक्त असताना ह्या कोण किंकरानं म्हणले. हे जनावर खाणारे राक्षस हातात तलवार घेतली आणि देवाला म्हणाले, देवा तू कर कुणाचं चिंतन करायचंय ते. देव म्हणले माझ्याकडे आहेत. कोण आहेत? असलेत. कसले? एवढा वेळ सांगितले तसले महाराज. आता मी काय करील म्हणले, हे बघा माग कोणीतरी असावं. मुख्य व्यक्तीला पण वाटतं माझ्या कोणीतरी माग पाठीराखा कुणीतरी असला पाहिजे. नरेंद्र मोदी साहेबाच्या माग, ते देशाच्या जरी माग असले तरी त्यांच्या माग अमित भाई आहेतच किंवा का कुणीतरी माग असल्याशिवाय मजा नाहीये. भगवान म्हणले माझे भक्त असताना मला भ्यायची गरज नाही. मी याला दाखवतो माझ्या भक्तांची लीला. करुणिया निर्धार सरिसावला रामचंद्र म्हणला तो हनुमान वीर रुद्र अवतार प्रत्यक्ष. आणि अशा प्रकारचा निर्धार केला आणि प्रभू रामचंद्र सरसावले. म्हणले कुणाचं नाव घ्यावं? गबाळ्याचं नाव घेत नसतंय शहाणा. एवढ्या संकटातून वाचवणार एकच आहे म्हणले. आणि तुकाराम महाराजांनी पाहे सांगितलं, महाराज येरा गबाळाचे ज्याचं काम आहे, जो काम करू शकतो त्यालाच हाक मारावी महाराज. प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी नाव घेतलं, बजरंग बली हनुमान की जय अशा प्रकारचं नाव घेतलेलं आहे, जो रुद्राचा प्रत्यक्ष 11वा अवतार आहे. ऐकता श्रीराम वचन पातला सवेग कपिनंदन पाशत छेदून या जान रघुनंदन सोडविला. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्रजींचं वचन ऐकल्याबरोबर होय नाव घेतलं तर आधीच बुवा हजर होत. हे बघा दोघांचं तसं प्रेम आहे, तसा अधिकार आहे. भगवंतानं हनुमंताचं नामस्मरण केल्याबरोबर बजरंग बलीनं उडी मारली. प्रभू रामचंद्र भगवान की जय गर्जना केली. बजरंग बली समोर आले. भगवंताचं त्या ठिकाणी बांधलेलं सगळं तोडून टाकलं आणि प्रभू रामचंद्रजीचे भक्त उभे राहिले. लक्ष्मणा समवेत श्रीराम केला नित्यमुक्त अगाध बोध हरिभक्त नामे निर्मुक्त चराचर. लक्ष्मणा सहित प्रभू रामचंद्रजींना मुक्त केलं. कसं मुक्त केलं? नित्य मुक्त केलं. हा भगवंताच्या भक्ताचा काय आहे? अगाध बोध आहे. आणि कोणता बोध आहे? हरिभक्तीचा. हा राम नामाचा बोध आहे महाराज. नामे निर्मुक्त चराचर. संपूर्ण सृष्टीला जर मुक्त करायचं असेल तर नादाला रामाच्या नाव लावावं लागतं. मी एकच सांगतो, जगावर उपकार करायचे तर त्याला जय श्रीराम म्हणायला लावा. बाकी उपकार डुप्लिकेट आहेत आणि ओरिजिनल उपकार एकच आहे महाराज. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जिथपर्यंत आवाज जाईल तिथपर्यंत सृष्टीचं कल्याण होतं. जो म्हणेल त्याचं कल्याण, जो ऐकेल त्याचं कल्याण, जो म्हणतो त्याचा स्पर्श होईल त्याचं कल्याण, सर्वांचं कल्याण. कारण भगवंताचं नाव. जगा संकटे पडलिया जाण श्रीराम सोडवी आपण त्या श्रीरामाचे पाशबंधन निज भक्त जाण सोडविले. संपूर्ण जगाला संकट पडल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या संकटाचं निवारण करत असतात. परंतु त्या भगवंताला संकटात असताना त्या भगवंताचं संकट सोडवण्याची ताकद संकट मोचन वीर बजरंग बली मध्ये आहे असं ग्रंथ करते आवर्जून सांगतात. श्री रघुनाथ झाला भक्ताचा अंकित तो ज्याचा माता ठेवी हात त्याशी मुक्त करील श्रीरामा. आणि याच्यामुळं
नाथ महाराज म्हणू लागलेले आहेत, देव हनुमंताचा अंकित झाला आणि देवानं हनुमंताला वरदान दिलंय, हनुमंता तुझी ज्याच्यावर नजर पडेल आणि तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा उद्धार मी त्याचा इतिहास त्याची डायरी न बघता करीन. डायरी बघणारच नाही मी. म्हणून वागव माझं सांगणं आहे, स्वतःवर उपकार करायचा असेल तर रोज कमीत कमी हनुमंताच्या दर्शनाला मंदिरावर येत जावा. लय डोक्यात किरसुनी घुसल्यावनी करू नये. हिंदू धर्मात जन्माला आलो तर सूर्य उगवलेल्या दिवशी देवा हनुमंताचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. एक वारी रोजची असली पाहिजे. आपल्याच गावच्या हनुमंताचं मंदिर आणि एवढं जरी केलं तर प्रभू रामचंद्र त्याचा उद्धार करतात. मुक्त उपकार फेडावया अवतार धरणे रघुराया, दावतचे लवलाया राखावया निज भक्ता. आणि मुक्त केल्याचा उपकार फेडण्यासाठी रामचंद्र प्रभू अवतार धरतात आणि लागलीच धावतात महाराज. का? राखावया निज भक्ता. भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवंत येत असतात. भगवंताचं ब्रीद आहे. अंबरीशाची जन्मकथा न साहवेची भगवंत, स्वय झाल्या अंगिरकारिता उने भक्त येऊने दी. अंबरीशीची जन्मकथा. अंबरीशीसाठी जन्मसोशी येले, नाना प्रकारचे जन्म घेऊन त्यांचं त्या ठिकाणी आपण सहन केलं. कारण देवाला साहत ना गोविंदा नाही त्याचे. भक्ताचं उन्हईपणा सहन होत नाही, भक्ताचं दुःख सहन होत नाही. अशा प्रकारचा परमात्मा स्वतः अंबरीशीसाठी जन्म अंगीकारले असं सांगू लागले. गजगांजिता पाणी थडी वैकुंठी होऊन या घेतली उडी, घालून या लवड सवडी गजता तडी सोडविला. महाराज एक हत्ती होता, परंतु त्याला तलावामध्ये नकरानं धरलं. धरल्याबरोबर त्यानं त्या ठिकाणी देवाचं नाव घेतलं. देवाचं नाव घेतल्याबरोबर होय ही गोळी खाली की डॉक्टर काय म्हणते, गुण येते. गोळी खाल्ल्यास येतंय का, डॉक्टरचं तोंड बघितल्यास येतंय का, फोटो बघितल्यास येतंय का, दवाखान्यात दिवसभर झोपून राहिल्यास गुण येतंय, गोळी खाल्ल्यास येते. तसं साधू संतांनी गोळी सांगितली. मुख्य औषधी जनी नामामृत संजीवनी. आणि ती त्या ठिकाणी नामामृत घेतलं. कुण? गजेंद्रानं घेतलं. वैकुंठातून उडी मारली आणि मारल्याबरोबर त्याला सोडवलं. असा देवाचा उपकार आहे. दैत्य पडले प्रल्हादाशी न साहवे भगवंताची, ऊत टुनिया कोरड्या खांबाशी निजरूपाशी दाविले. राक्षसांनी भक्त प्रल्हादाला त्या ठिकाणी त्रास दिला. देवाला सहन नाही झाला. कोरड्या खांबात अवतार घेतला, रूप दाखवला आणि टरटरा पोट फाडून राक्षस मारला. दैत्य धरून या मांडीवरी चिरियला नकाग्री, भक्ता काज कैवारी नरकेसरी प्रल्हाद. दैत्य घेतला मांडीवर, टरटरा पोट फाडलं महाराज. का? भक्त काज कैवारी. नर केशरेचा अवतार घेतला नरसिंहाचा. देव भक्ताचं काम करतो. तुम्ही फक्त भक्त बनलं पाहिजे. निज भक्ताशी अटक जरी पडले आलोलिक, तितके ही रघुकुळ टिळक स्वांग देख निवारी. जेवढे जेवढे भक्ताला संकट पडतील तेवढी संकट तितुके ही रघुकुळ टिळक. अर्धे म्हणले का हो? मोठे मोठे म्हणले का? बारके भक्तासाठी सोडतो म्हणले का? तितुके जितके पडतील तितके. कारण कसं असते माहितीये का, एकदा नोकरी लागली की पुन्हा किराणा भरायचे काम आहे का? डोक्याला ताण आहे का? किराणा पुरते पैसे येते, दवाखान्यापुरते पैसे येतात, कशापुरते पैसे येतात? कुणाचे? सरकारचे. सरकारची नोकरी धरली नुसती तर सरकार जर सगळंच स्वीकारत असेल आणि आपण जर या बजरंग बलीची हमाली धरली महाराज, तर सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना.
अशाच प्रकारचं भगवंताचं काम आहे. एकदा जय श्रीराम म्हणायच्या पार्टीत आलं की पुन्हा सगळं आपलं टेन्शन त्याला. पैसा भगवंताचा निर्धार, म्हणून या हरिभक्त निरंतर न वचकती अनुमात्र हनुमान वीर अग्रणी. असा भगवंताचा निर्धार आहे. काय निर्धार आहे? जय श्रीराम म्हणलं की त्याचं काम मीच करतो, असा देवाचा निर्धार आहे महाराज. आणि एवढा निर्धार देवाचा असल्यामुळे ज्यांना ज्यांना कळालाय ते काय करतात? आवडे निरंतर हेची ध्यान. देव आवडण्यात अंतर ठेवत नाहीत, तर निरंतर. पाण्यात अंतर असते का जाऊ लागल्यास? पाण्याला चिटकून जातं, तसं मन मनाला चिटकून गेलं पाहिजे. 24 तास आवडे निरंतर हेचे ध्यान. म्हणून हरिभक्त निरंतर त्या ठिकाणी भगवंताची भक्ती करतात. न वचकती अनुमात्र. वचकणे म्हणजे काय? भीतीच नाही त्याला. भीतीच नाही. असामान्य माणसाला भीती काय असते? चला रामायणाला म्हणले की ते म्हणते अहो शेतातलं काम बंद पडतंय हो, आणि बंद पडल्यास आम्हाला भाकर भेटेल का, आम्हाला हे होईल का, आम्हाला ते होईल का. आणि आमचे वारकरी कधी शेताला जाईनात पण तुपात पोळ्या कुस्करून खातेत का? महाराज, ज्याचं भाव खरा आहे त्याचा देव सोबत आहे, आणि ज्याच्या देव सोबत आहे ते भजन करत असताना तिळमात्र वचकत नाहीत. आणि या सगळ्यांमध्ये दिंडीचा मालक कोण आहे? वीर अग्रणी हनुमान. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा भक्तीची वाट कोणाला विचारली? बजरंग बलीला विचारले, असं नाथ महाराज सांगू लागले. पुढे देखून रघुवीर श्याम सुंदर मनोहरा, प्रेमे कापता थरथरा अश्रुधारा स्रवताची. भगवंताला पुढं हनुमंतानं बघितलेलं आहे महाराज. डोळ्यातून प्रेमाचे अश्रू गळू लागले. हा परमात्मा जो योग्याच्या ध्यानात आतडत नाही, तो भावाच्या बळावर या राक्षसांनी बांधलाय. डब 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 अश्रू येऊ लागले. लट 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 शरीर कापू लागलं. माझा एवढा सुंदर परमात्मा, आणि त्या परमात्म्याच्या अंगावर ही राक्षस हळद टाकतात. आता यांचा बुडापासून काटा काढल्याशिवाय राहणार नाही. राग बजरंग बलीला आलेला आहे. अंगी रोमांच रवरवित श्वेत बिंदू डळमळीत, कंठी बाष्प पै दाटत सद्गगीत पैवाचा. अंगावरती रोम उभे राहिलेले आहेत. प्रत्येक केसाच्या बुडाला स्वेद बिंदू आलेले आहेत. कंठामध्ये त्या ठिकाणी बाष्प दाटत आहे. वाचा सद्गदित झालेली आहे. कारण कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. ते रामाचं रूप बघितलं तसंच हृदयामध्ये भरलेलं आहे. हनुमंताचे शरीर लट 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 प्रेमानं कापतय. सत्व भरिते न सावरता, पडिला चरणावरी मूर्छित, श्रीराम अति प्रीती उचलित, आलिंगित निधर धई. रामचंद्र प्रभूंना मुक्त केल्यानंतर प्रेमाचं भरता आलं, सत्वाचं भरता आलं. अगोदर नाथ महाराजांनी सांगितलं मनोमय करोनी नमन. इथं सांगितलं भाव आवरला नाही महाराज. भगवंताला बघितलं, धाडकन चरणावरती पडले, मूर्छित पडले. भगवंतानं उचलला, हनुमंताला हृदयाला लावलं. कर्कटून मिठी मारलेली आहे. काय करतात? आवरून स्वावस्था चरणावरी ठेवी माता, झाला काय विनविता सावधान परिसावे. आणि भगवंतानं सत्व अवस्था आवरली, हनुमंतानं सत्व अवस्था आवरली. भगवंताच्या पायावर डोकं ठेवलं, भगवंताला हात जोडले. आणि नाथ महाराज म्हणू लागले, हात जोडून बजरंग बली काय म्हणू लागले? तुम्ही फक्त कान टवकारून लक्ष द्या. जो भक्त माझी मुकुटमणी, ब्रह्मादिका अग्रणी, श्रेष्ठ सकलिकास सचनी आत्मभुवनी, म्हणून त्याची म्हणती. कोण बोलतोय हे महत्वाचं होय. सभेमध्ये जर मोदी साहेब उठले तर सगळं किती 10 लाख पब्लिक असू द्या महाराज गप्प बसते. का? मोठा बोलतोय म्हणल्यानंतर ऐकण्यासाठी प्रत्येकाचे कान
टवकारलेले असतात. नाथ महाराज म्हणू लागले, सगळ्या भक्तांचा राजा बजरंगबली भगवंताच्या पुढे हात जोडून बोलतायत. त्यामुळे तुम्ही लक्ष द्या. जो भक्ता माझी मुकुटमणी ब्रह्मादिका अग्रगणी. ब्रह्मादिकांची तुलना केली तर सर्वात अग्र ठिकाण कुणाचं आहे? हनुमंताचं आहे. श्रेष्ठ सकळिकांच्या सज्जनी. सर्व सज्जनांमध्ये सर्वांमध्ये श्रेष्ठ असणारे हनुमान. म्हणून त्यांना काय म्हणतात? आत्मभू. ही हनुमंताची व्याख्या नाथ महाराजांनी सांगितली. हनुमान कोण आहेत? आत्मभू आहेत असं सांगतात. भगवंतापासून ज्ञान प्राप्त झाला चतुरानन, त्याशी लागले लांछन स्वकन्या देखून भुलला. ज्याला डागच नाही ते बजरंगबली. मग नाथ महाराजांनी वर्णन करत असताना इथं तुलना केली महाराज. सहसा संत कुणाची तुलना करत नसतात. पण कसं असतं, दागिना ओरिजिनल हे लोकांना सांगत असताना तुलना करावी लागते. स्वतः भगवंतापासून हंसाच्या रूपामध्ये ज्ञान कुण घेतलं? ब्रह्मदेवानं घेतलं. एवढं ज्ञान मिळाल्यानंतर स्वतः देव गुरु आहेत ब्रह्मदेवाचे, तरी सुद्धा भुलला. आणि कशात अडकला? स्वतःच्या मुलीकडेच त्या ठिकाणी त्याला डाग लागला. अशा प्रकारे नाथ महाराज सांगू लागले. त्याही परिश विशुद्ध कपिनाथ सावध, अद्वैत ज्ञाने अगाध बोध निजानंद भोगित. म्हणून त्या ब्रह्मदेवापेक्षा शुद्ध कोण आहेत? हनुमानजी आहेत. कपिनाथ कसे आहेत? सावध आहेत. हे बघा, कामात क्रोधात कोण पडतं? जो बेसावध आहे तो. ज्या अर्थी रामाशिवाय तुम्हाला काही आवडलं त्या अर्थी तुम्ही सावध नाहीत. फक्त राम आवडणे याला सावध म्हणतात. राम सोडून आणखी काही आवडणे, सोबत सोबत राम आवडणे. होय, भाजी भाकरी सोबत लोणचं आहे का राम? सगळ्या सोबत हे बी झालं. होय, संसार बी करावा, हे बी करावं, ते बी करावं, सोबत जमलं तर देव जमलं तर. अरे, साखर सर्व पदार्थात सदोदित असावी, तसं प्रत्येक कर्मात राम असावा. हे शहाण्याचं लक्षण आहे. हनुमानजी सदोदित सावध आहेत. याला अद्वैत ज्ञानाचा अगाध बोध म्हणतात. आणि त्या अगाध बोधानं निजानंदाचा आनंद भोगणारे बजरंगबली आहेत. तिला वनी पाहता तुझे नये दृष्टीचे हाता, ते कैचे विषय वार्ता पूज्य तत्वता आत्मभूमी. पूज्य तत्वता आत्मभूसी. वाती लावून पाहता आणि दुजे नये दृष्टचे हाता. ज्यानं वात लावली त्यानं जर वात लावून बघितलं तर दुसरा दिसेल का त्याला? आपणच दिसतो. एकच लावलेली वात दिसते. तसं आत्मभू कुणाला म्हणावं? एक दिव्यानं दुसरी लावल्यानंतर दोन दिवे दोन कुणाला वाटतात? ज्यानं लावले नाहीत त्याला. ज्यानं लावलेत त्याला माहिती आहे याच दिव्यापासून तो लावलाय. त्यामुळं दिवा एकच आहे. तसं राम आणि हनुमान वेगळे नाहीत. म्हणून हनुमंताला काय म्हटलं जातं? आत्मभू म्हणतात. म्हणून तेथे कैची विषय वार्ता. होय, मालक घरात असलेल्या घरात कुत्रे बसलेले असतात का हो? आणि ज्या घरात मालक बसलाय तिथं जर कुत्रे बसलेत त्याला मालक म्हणतात का? पोसल्याला वेगळं बरं का. शहाणा माणूस कुत्रे पोषित नसतो. मला सांगायचंय काय, काम क्रोध ही देहरूपी घरातली कुत्रे आहेत. ती बाहेर कधी जातात? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. म्हणून राम म्हणजे हनुमान, हनुमान म्हणजे राम. जिथं राम आहे तिथं काम नाही. काम कुणाला? भ्रांतासी कामू विषयावरी आणि ज्ञानासी तैसा हृदया माझी रामू. अशा प्रकारे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. भक्ताचा तरी मुकुटमणी, सभाय वेचिले श्रीराम भजनी. उसत नाही अर्धक्षणी अनाधिकरणी सर्वथा. आणि सर्व भक्तांमध्ये बजरंगबली कोण आहेत महाराज? भक्तांचा तरी मुकुटमणी. आणि का मुकुटमणी आहेत? कारण त्यांनी सभाई वेचिले राम भजनी. मनातून राम, बाहेरून राम, सगळीकडून राम राम राम.
रामाविन नेनसी काहीन मनोनी पाही विनवीत. ज्याला रामाशिवाय रामायणाशिवाय काहीच कळत नाही, अर्धा क्षण सुद्धा जो त्या ठिकाणी निद्रा घेत नाही महाराज. आणि मनादी करणी सर्वथा, अशा प्रकारे सगळी ज्याची करणी आहे मनासहित, जो अजिबात विश्रांतीच घेत नाही. मोदी साहेबांनी श्लोक घेतला महाराज. कधी? राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी मोदी साहेब म्हणले, राम काज किनू बिनू मोही कहा विश्राम. या पद्धतीची भक्ती ज्याची आहे तो भक्तांचा शिरोमणी बजरंग बली आहे. सर्व प्राण सर्व शक्ती उसत नाही श्रीराम भक्ती, तो उभा राहुनी मारुती श्रीराम प्रति विनवित. सर्व प्राण सर्व शक्तीनं ज्याला राम भक्ती करत असताना उसंतच नाही, तो उभा राहिलेला आहे आणि श्रीरामचंद्र प्रभूंना विनंती करू लागलेला आहे. काय विनंती करतोय काय नाही ऐकूया. प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय.